आता सर्वांनी उभं राहायचं. सर्व उभे राहिले, पण तिघ बसून होते, ब्रह्मदेव, विष्णू, महादेव. म्हणजे मानाला हपापलेलं असतं ना, ऑफिसमध्ये गेल्यावर किती लोक उठले, इकडे पाहत नाही कोण बसलं. तसं लक्ष दक्ष राजाचं या तिघाकडे गेलं. पहिलं लक्ष गेलं ब्रह्मदेवाकडे. राग आला नाही का, बाप आहे माझा, ब्रह्मदेव बाप आहे ना दक्षाचा, जाऊ द्या, नाही उठला बाप मुलाच्या सन्मानाला. शेजारी लक्ष गेलं तर विष्णुदेव, त्याचाही राग नाही आला का, हा तर माझ्या बापाचा बाप आहे, आजोबा लागतोय, नाही उठणार नातवासाठी. पण त्याच्या शेजारी लक्ष गेलं महादेव, त्यांच्याकडे दैवताच्या दृष्टीने पाहिलं नाही ना, नात्याच्या संबंधाने पाहिलं. जावाई आहे माझा, सासरा लागतो याचा, मुलगी दिली याला मी, याला काय तकलीफ होती उभं राहायला. बरं का कुठे यांचे बोलायला सुरुवात केली कुठून, मरकट लोचन. ऑफिसमध्ये जावयाला सासरा जर या भाषेत बोलत असेल साहेब लोकांच्या समोर, तसं ब्रह्मसभेमध्ये सगळ्या देवतांच्या समोर दक्ष राजा महादेवाला बोलतो. कुठून, मरकट लोचन पासून. मरकट लोचन म्हणजे माकडाच्या डोळ्याच्या. काय वाटलं असेल जावयाला, एकांतात नाही सभेत, माकडाच्या डोळ्याच्या, भिकारड्या, बैलावर बसून फिरतो, मेल्या माणसाचे मुंडके गळ्यात घालतो, स्मशानात राहतो, बिना कपड्याचा, अरे मुलगी देऊन पश्चाताप झाला मला, तरी महादेवानं खाली मान घातली, एका शब्दानं सासऱ्याला प्रतिउत्तर केलं नाही. अशा वेळेला आनंदाच्या उकळ्या फुटणारे बरेच होते ऑफिसमध्ये, ब्रह्मसभेमध्ये. काही डोळ्याचे इशारे करत होते, बोला, बोललंच नव्हतं समाजात महादेवरावला. काही मिशीवर पिळी तर भृगुण तर मिशीवर पिळी त्या सभेमध्ये. पण महादेवानं एका शब्दाने नाना प्रतिउत्तर केलं नाही सासऱ्याला. यात नवल नाही. पुढचं ऐका. कुचे घरी आल्यावर पत्नीजवळ सुद्धा सांगितलं नाही. हे प्रकरण जर 2023 मधलं असतं, ऑफिसमध्ये येऊन जर जावयाला सासरा बोलला असता, काय झालं असतं, सासऱ्याचा राग ऑफिस सुटल्यावर बायकोर निघला असता. आल्या आल्या सुटकेस भर, कुठं जायचं, सुटकेस भर म्हणतो तुला, कुठं जायचं, तुझ्या बापाकडे देतो नेऊन. का, अरे वाटेल तसा बोलला तुझा बाप. पण महादेवानं सतीजवळ सुद्धा हे सांगितलं नाही. असे काही दिवस गेले. राजा दक्षानं यज्ञाचं आयोजन केलं, फार मोठा यज्ञ. आता कसं आमदार साहेबाने काहीच कुठेच कमी नाही, नानाचं मार्गदर्शन आहे, पुन्हा सर्वांगीण काकडा, हरिपाठ, प्रवचन, कथा, रात्रीचे कीर्तन, पुन्हा बारूड, कुठे रेलचेल आहे, काही कमी नाही. मोठं आयोजन केलं राजा दक्षानं यज्ञाचं. सर्वांना दिली निमंत्रण. फक्त शंकराला आणि सतीला निमंत्रण दिलं नाही, म्हणजे लेकीला आणि जावयाला. बाकी सर्वांना, सर्व आले. जेवण झाली. आपल्या आपल्या वाहनाने निघाले. झाले का जेवण, झाली का, दक्षराजे विचारता. हा झाले. आता स्वर्गाला जायचं. मी एक काम करा, का कैलास मार्गे जा. कैलास मार्गे. कैलास मार्गेच का पाठवतात याचं कारण आहे. कैलास मार्गे विमानं गेली म्हणजे जावयाला कळल, बापरे, माझ्या सासऱ्याकडून गुलाबजाम खाऊन येतात लोक, आम्हालाच निमंत्रण नाही. बस एवढाच उद्देश. नाना ही पूर्वीपासूनची बिमारी आहे, आताही आहे. आताही रावसाहेबाला लक्षात येतं, शेजारच्या नाना साहेबाला तात्या साहेबाचं निमंत्रण नाही, हे गावगाड्यात चांगलं माहिती असते.
तरी रावसाहेब जेवायला जाताना मुकाट्यानं जात नाही. शेजारच्या नानासाहेबाला आवाज, चला नानासाहेब. कुठं? तात्या साहेबाकडे आंबे रस आहे, तूच घे ना खाऊन. 3 पिढ्या थोबाड पाहत नाही आम्ही एकमेकाचं. जाणं कुलप लावून घरादारासाहेब भीक लागली का आम्हाला? जखमीवर मीठ चोळतो का? बस त्यातला प्रकार आहे. कैलास मार्गे विमानाने जेव्हा कैलास मार्गे विमानं निघाली तेव्हा सतीनं विचारलं, कुठनं येत आहे तुम्ही? तुमच्या बापाकडून. काय? अरे फार मोठा यज्ञ आहे. सर्व आले पण तुम्ही न शंकरराव नाही दिसले. बस झालं यांचं काम, एवढ्याच कामावर आहे. आता सती आली महादेवाकडे. बरं का नाना, आता परस्पर एक कार्यक्रम कसा ढकलावा हे माता भगिनीपासून शिकावं. यांचा कोण तास घेतं स्पेशल शाळेत कोणास माहीत. बरोबर शब्दाची अचूक फेक त्यावेळेला त्यांच्याकडून शिका. महादेवाकडे आली सती म्हणाली, का हो? काय तुमच्या सासऱ्याकडे मोठा यज्ञ आहे म्हणतात. तुमच्या सासऱ्याकडे कुठे? हिच्या बापाकडे नाही का? काही खर्च येतो का सरळ बोलायला? पण ढकलायचा आहे ना कार्यक्रम. ती मजा त्यांच्यापासूनच शिका. काय तुमच्या सासऱ्याकडे मोठा यज्ञ आहे म्हणतात. हे सगळे लोक जेवणाकडून तिकडनंच येतात. मग तुला काय वाटतं सती? तुझा बाप कार्य व्यापामुळे निमंत्रण द्यायचं विसरला असं वाटतं का तुला? अरे हेतू पुरस्कार निमंत्रण नाही तुला ना मला. कारण आज सांगतो, कारण तुझ्या बापाचा अपमान करण्याचा हेतू नव्हता माझा. ध्यानस्थ बसलो तो ब्रह्मसभेत, उठलो नाही. वाटेल तसा बोलला, माकड्याच्या डोळ्याच्या भिकारड्यान मुलगी देऊन पश्चाताप झाला मला. हेतू पुरस्कार निमंत्रण नाही. आणि निमंत्रणाशिवाय जाऊ नये. निमंत्रण असलं तरी जाऊ नये. निमंत्रणाची वाट पाहू नये. बरं का नाना, काही काही ठिकाणं अशी आहे, निमंत्रण असलं तरी जाऊ नये. ते ठिकाण सांगण्याची गरज नाही. टाकणे निमंत्रणाची वाट पाहू नये. कुठे? कथा कीर्तनाला. बदनापूरला 7 दिवस कथा होती, कीर्तन होते, तुम्ही एकही दिवस दिसले नाही. आम्ही कसं यावं? का? आम्हाला कुठं निमंत्रण दिलं कुचे साहेबांना? त्यांच्या नातवाचं का मुलाचं बारसं होतं, तुला निमंत्रण द्यायला आले का? अरे कोरोना झाला होता तर डॉक्टर निमंत्रण देत होता का तू पळत होता जालन्याला? इमानदारीने सांगा. तसंच आहे. व्याधे पिढीला धावे वैद्याची या घरा, आपुल्या कल्याणा लागून या. तुका म्हणे तेथे न पाचारिता जावे. निमंत्रणाची गरज नाही कथा कीर्तनाला. पण निमंत्रणाशिवाय जाऊ नये नाना लग्नाला. काही माणसं धाडस करतात. अरे दुपारच्या जेवणाचं काय? मंगल कार्यालय. सगळे कार्यालय शहरातले यांचेच. निमंत्रण नाही. नसू दे रे. विचारलं तर मुलीकडचे. अरे लेका, पण मुलीकडच्यानं विचारलं तर मुलाकडचे. दुपारी मुलीकडचे, मुलीकडचा. काय नाही त्याला गडबड झाली. मुलाकडचा. उठ. का म्हणतोस? माझ्या बापाच्या श्राद्धाचं जेवण आहे का? मुलीकडचं मुलाकडचं सांगतो उठ. म्हणून निमंत्रणाशिवाय जाऊ नये लग्नाला. पण महादेवजी सांगतात सतीला 4 ठिकाणं असे आहे निमंत्रणाशिवाय जाता येतं. हे नीट ऐका. गुरुच्या घरी शिष्याला, भगवत कार्यात भक्ताला, मित्राच्या घरी मित्राला, मायबापाच्या घरी पुत्राला. शंकरजी म्हणाले इथं निमंत्रणाची वाट पाहायची नाही. आपल्या गुरु महाराजच्या घरी काही कार्य आहे आणि गुरु महाराज निमंत्रण द्यायचं विसरले तर बिना निमंत्रणाने जावं. गुरुच्या घरी शिष्याला निमंत्रणाशिवाय जाता येतं. मित्राच्या मुलीचं लग्न आहे,
तो निमंत्रण द्यायचं विसरला, पण तुम्हाला कळालं अक्षता टाकायला जरूर जावं. भगवत कार्य चालू आहे बदनापूरला. भक्ताला कळालं बिना निमंत्रणी जावं. मायबापाच्या घरी काही कार्य आहे, मुलाला कळालं बिना निमंत्रणी जावं म्हटल्या बरोबर तर सती उभी झाली. तीच ना मी माझ्यात पप्पाकडे ना, काय निमंत्रणाची गरज आहे. मग शंकररावच्या लक्षात आलं 3:30 वाजता की कायदा आपल्याकडेच फिरला. म्हणून 2 शिवगण तयार केले. 2 शिवगणा समवेत सती आपल्या पित्याच्या यज्ञ मंडपात जाती झाली. पिता भवन जप गई भवानी, 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 दक्षत्रास काहून सन्मानी, दक्षत्रास काहून सन्मानी, नक्षत्रास काहून सन्माने, कच्छत्रास काहून सन्मानी, सादर भलेही मिली एक माता, सागर भले ही मिली एक माता, भगिनी मिली बहुत मुस्काता, भगिनी मिली बहुत मुस्काता, पिता भवन जप गई भवानी, दक्षत्रास काहून सन्मानी, पिता भवन जप गई भवानी, नक्षत्रास काहून पिता भवन जप गई भवानी. 2 शिवगणा समवेत सती आपल्या पित्याच्या यज्ञ मंडपात गेली. डाकणेजी, इकडे दक्ष राजानं सक्त ताकीद केली होती. लक्षात ठेवा, माझा जावाई शंकर भगवान मानी पुरुष आहे, निमंत्रणाशिवाय यज्ञ मंडपात येणार नाही. पण माझी मुलगी सती निमंत्रणाशिवाय येण्याची शक्यता आहे. ती मंडपात आल्यावर तिच्यासोबत जो बोलेल, तिचा जो सन्मान करेल, त्याचा शिरच्छेद करण्यात येईल. आणि म्हणून सती मंडपात आली तरी दक्षाच्या भीतीनं कोणी सतीचा सन्मान करीत नाही. दक्ष त्रास काहून सन्मानी. मंडपात आल्यावर बहिणी भेटल्या. सतीच्या बहिणी श्रीमंत घरात दिल्या होत्या बरं का कुचे. आणि त्या टिंगल टवाळी करू लागल्या एवढ्या समाजात, श्रीमंतीच्या थाटात. काय सती, काय ग ताई, चालत आली का बैलावर आली? आता तिच्या मिस्टरकडे काय इंडी काय का नंदी बैल? लाजून गेली सती. दुसरी बहीण आली. सती, काय ते तुझ्या बुवाच्या डोक्यावरचं पाणी पडायचं थांबलं का? पडतंय पाणी अजून? पुन्हा एक आली. सती, कपडे बिपडे घालतो का ग, का अजून पहिल्यासारखाच फिरतोय? पुन्हा एक आली. सती, काय बंगला बिंगला बांधला का अजून तिथंच राहतो जिथं माणसं विनाकारण गर्दी करत नाही? महादेवाचं ठिकाण माहिती आहे ना, स्मशानासी वस्ती रुद्र करी. सध्या कोणत्या कंपनीचं पावडर लावतो वगैरे वगैरे. भगिनी मिली बहुत मुस्काता, पण सादर मिली एक माता. बरं का नाना, आई मात्र मोठ्या प्रेमानं भेटली. सतीच्या आईचं नाव आहे प्रसूती. प्रसूती. प्रेमानं भेटली आई. ती कायद्याला घाबरली नाही. आणि यालाच म्हणतात प्रेम, ज्याच्यात भय नाही. हे नीट ऐका. भय असेल समजायचं प्रेम नाही, तो प्रेमाचा नाटक आहे. आणि असं निर्भय प्रेम करणारं जगात कुचे एकच पात्र आहे, त्याचं नाव आई आहे. बस, माय मेली ना, समजायचं प्रेमाचा समुद्र आटला. जगातलं प्रेम संपलं आई वारल्यावर. पतिव्रते सीता आहे, शास्त्रात गीता आहे, आणि प्रेमात माता आहे. अरे आईच्या हातचं कोणतंही जेवण करा तुम्ही, साधं पिठलं भाकरी असू द्या कुचे,
पण अमृताला लाजवील अशी गोडी त्या पदार्थात असते. काय कारण? आईनं लेकरासाठी नुसता स्वयंपाक केला नसतो रे भाऊ, त्याच्यात आपलं प्रेम वतलेलं असते. म्हणून रोटी खाना माँ के हात की. एखाद्या वेळेला नाना चांगले पदार्थ झाले की पोरं पोरं तुटून पडतात, काय ठेवत नाही आईसाठी. तरी आई तांब्याभर पाणी पिऊन किचन मध्ये समाधानानं बसलेली असते. मोठ्या मुलाला संशय येतोच, आणि तो मोठा मुलगा जेव्हा किचन मध्ये जातो, ते पोरं गडबड करतात, शांत ठेवा. एकदा खेळायला लागले का 10-5 गोळ्या होतील. ते एकालाच थांबवायचं असते तर जमते. ते कोणीतरी एक जण जा तिकडे, ते लेकरं खेळतात ना, ते पहा, ते एकदा लागण झाली की 2चे 4 होतील. ते आम्हाला चांगलं माहिती आहे, रोज एवढे क्लास घेतो ना मी. ते पहा, पहिलं एकच उड्या मारतो, 2 झाले, ते तिसरं लागलं होतं का मी, बरं झालं त्याच्या मम्मीने धरलंय ते. तरी तर जन्मभर चाललाय कार्यक्रम. हे तुमचे लेकरं खेळवायसाठी टाकला का मंडप? 2 महिने झाले ह्याच्यात चाललंय ते. थोडा विचार करा. आनंद श्रवणाचा लुटायचा आहे, मी सांगत होतो. मोठा मुलगा जातो, आई समाधानानं बसलेली असते तांब्याभर पाणी पिऊन. आई, काय बेटा, सगळे आम्हीच खाल्लं ग, भांडे रिकामे झाले, तुझ्यासाठी काहीच राहिलं नाही, तू उपवासी आहे? नाही बेटा, मी उपवासी नाही. मग तुम्ही माझे लेकर पोटभर जेवला ना बेटा, त्याच वेळेला माझं पोट भरलं बेटा. याचं नाव माय आहे, लक्षात घ्या. पुन्हा नाही, पुन्हा नाही. तुम्ही कितीही मोठं व्हा, कितीही मोठं व्हा सेठजी, तरी आईच्या दृष्टीनं आपण तिचं लेकरू आहे हे लक्षात ठेवा. कितीही मोठं. आपल्या भारताचे पंतप्रधान मोदी साहेब, त्यांची आई वारली पण होती मध्ये भेटायला जायचे, आणि एकदा दाखवलं टीव्हीला, नाना जॅकेटवाले मोदी साहेब आणि पांढऱ्या साडीची म्हातारी माय चिकटून बसले बाकड्यावर, चिकटून. माय लेकर आहे. फुलपात्रभर पाणी दिलं आईनं साहेबाला. साहेबांनी मोठ्या प्रेमानं पाणी घेतलं, आणि शेवटचा घोट जरा घाईत घेतल्यामुळे पाणी गालावर उतरलं मोदी साहेबाच्या. आई शेजारी होती, क्षणाचा विलंब लावला नाही, लगेच पदरानं साहेबाचं तोंड पुसून दिलं आईनं. का तोंड पुसता येत नाही? अरे पंतप्रधान आहे भारताचा, पण पंतप्रधान भारताला आहे, मायला लेकरू आहे, हे प्रत्येकाने लक्षात ठेवा. बस मी इथून सांगत होतो, सादर भली मिली एक माता, तिचं नाव प्रसूती आहे. आई प्रेमानं, प्रेम आणि भय याच्यावरून वाढलं आपलं. भय असेल तर समजायचं ते प्रेमच नाही, प्रेमाचा नाटक आहे. नाना लेकरू आडवा आलेलं असते, माय गडबडा 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 दवाखान्यात लोळत असते, तेव्हा डॉक्टर घाबरून जातात. डॉक्टर बाहेर येतात, पाटील इकडे या, पाटील इकडे या, पाटील धर्मसंकटात आहे मी, एक तर बाळ जगल नाही तर बाळाची आईन, लवकर सांगा काय निर्णय घेऊ. डॉक्टर, मंडईकडे लक्ष द्या. सहज आहे बोल, कोणी म्हणलं. आणि मग डॉक्टर आत येतात. ती गडबडा बरं का, कुठे गडबडा लोळते ती माऊली. मावशी, डॉक्टर असलो तरी मलाही माय आहे, अंतकरण आहे. काय करू, धर्मसंकट आहे. तुम्ही जगाल नाही तर तुमचं बाळ. जर तुम्हाला जगायचं असेल ना मावशी, तर बाळाचे तुकडे 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 करून बाहेर काढतो. आणि बाळ पाहिजे असेल तर तुम्हाला प्राणास मुकावं लागतं. त्यावेळेला ती माऊली गळ्यातली तुळशीची माळ दाखवते. हे पहा डॉक्टर, माहेरची परंपरा, आमची आजी वारकरीण होती, खांद्यावर झेंडा घेऊन ज्ञानबा तुकाराम जायची. आणि नियम होता माहेरचा, 12 दिवसाचं लेकरू झालं की आजी तुळशीची माळ घालायची. मी 12 दिवसाची होती म्हणे डॉक्टर, माझ्या आजीनं तुळशीची माळ घातली. माझी आजी मेली व डॉक्टर, पण तिची आठवण आली माझ्या आजीची, या तुळशीच्या माळेची. माझ्या विठ्ठलाची शपथ घेऊन सांगते डॉक्टर, मी मेली तरी चालल,
फक्त माझ्या कुळाचा दिवा जगवावं डॉक्टर, याला म्हणतात प्रेम, जिला मरणाचंही भय वाटत नाही. मी का आपली वेळ घेतली? राजा दक्षानं सक्त ताकीद केली, जो सतीचा सन्मान करेल, तिच्यासोबत बोलेल, त्याचा शिरच्छेद करण्यात येईल. पण माय मात्र घाबरली नाही. याचं नाव प्रेम आहे. सादर भली मिली एक माता. आई मात्र मोठ्या प्रेमानं भेटली. बरं वाटलं सतीला. पुढे आली. सती पाहिलं शिवाला पूजेचं स्थान नाही. पहिल्यांदा सती ब्रह्मरुंदांवर रागावली. ब्रह्मरुंदांनो, माझ्या बापाला दक्षराजाला तुम्ही सांगायला पाहिजे होतं की ज्या यज्ञामध्ये शिवाला स्थान नाही त्या यज्ञाला मी सहभागी होत नाही. पण माझ्या बापानं अधिक दक्षिणा देऊन तुम्हाला प्रवृत्त केलेलं दिसतंय. ठीक, हे प्रायचित्त तुम्हाला भोगावं लागेल. आणि जो माझा बाप शंकराला मानत नाही त्याच्यापासून झालेला देहही मी ठेवणार नाही, असं काही योग अग्नी तनु जारा. सती जळून भस्म झाली. सती जळून भस्म झाल्यावर त्या शिवगणाने यज्ञाचा विध्वंस करायला सुरुवात केली. भृगु ऋषीनं रक्षण केलं यज्ञाचं. सतीची मरतानाची इच्छा आहे, जन्मोजन्मी शंकर पती मिळावे. और तुलसी जी कहते वासना पुनर्जन्म का कारण होता है, जन्म घेने लागे वासनेच्या संगे. ती सती पुढच्या जन्मी हिमालय आणि मैना यांच्या पोटी जन्माला आली. नाव पार्वती तनु पाई. इकडे भगवान शंकराला कळालं सती जळून भस्म झालेली आहे. महादेवाला क्रोध आला, जटा आपटली. वीरभद्र नामक गण प्रगट झाला. ते भूतावेताळाची सेना घेऊन निघाला. त्यानं सगळ्या यज्ञाचा विध्वंस केला. सकल सुरण विधिवत फल देना. भृगूच्या मिशा उपटल्या, कारण ते सभेतलं प्रकरण. त्यानं मिशीवर ताव दिलता ना. शंकराला बोलवते दक्षराज. पुषा नावाच्या देवाचे दात पाडले, कारण ते हसत होतं. काही देवाचे डोळे काढले, त्यांनी इशारे केले होते. सकल सुरन विधिवत फल देना. आता शंकरजी बैरागी झाले बरं का नाना. पती आणि संसार रूपी गाड्याची दोन चाकं असतात. हे कास्तकाराला चांगलं माहिती आहे. एक चाक गाड्याचं मोडलं, गाड्याची प्रतिष्ठा जाते. शेतकऱ्यांना विचारा. मग तो गाडा वाड्याच्या पुढे उभा, कोणता एक चाकवाला फुपाटा बसलेला, आणि गावातली सगळी मोकाट कुत्री त्या गाड्यावर बसलेली. एका चाकानं एवढी चव जाते गाड्याची. म्हणून पती आणि पत्नी संसार रूपी गाड्याची दोन चाक आहे. शेवटच्या श्वासापर्यंत सेवा सगळे करतील, पण ती अर्धांगिनी आहे. तिच्या सेवेची बरोबरी कोणी करू शकत नाही. पत्नी मरण पावली म्हणजे याची जर कंबर दुखत असेल तो म्हणत नाही सुनबाई झेंडू बाम लावून दे. ती लाजल. मुलगी स्वतःची लाजल, बहीण लाजल, आई लाजल, पण पत्नी आतून कडी लावून पतिदेवाची सेवा करल. ती अर्धांगिनी. आणि घेतो 2-4 मिनिट बरं का. तुम्हाला काय वाटतं, पत्नी हे फक्त पत्नी असते? वेगवेगळ्या भूमिका आहे तिच्या जीवनभर. कार्येषु मंत्री, करणेषु दासी, भोज्येषु माता. जन्मभर तुमची सेवा करते ना, तेव्हा ती दासी आहे. करणेषु दासी. संकट काळामध्ये तुमच्या मागे उभी राहून हिम्मत देत असते, तेव्हा मंत्री आहे. कार्येषु मंत्री. एखाद्या वेळेला सावकाराकडून पैसे घेतले बरं का नाना, आणि तो 2-2 दिवसांनी येतो. पतीचं जेवण निम्यावर आलं, पत्नी बारीक लक्ष ठेवून असते. एक दिवस दमबाजी करून गेला सावकार बरं का नाना. त्या संध्याकाळी पती जेवला नाही, रात्रभर झोपलाही नाही. पत्नी लक्ष ठेवून आहे.
सकाळी पती उठला, पहिला गोठ्यात गेला, काहीतरी खिशात घातलं, पत्नीच्या लक्षात आलं. तरा 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 चालत आली गोठ्यात. काय घातलं खिशात? काही नाही. शपथ आहे माझी, काय घातलं खिशात? काही नाही. आणि हिनंच जेव्हा खिशात हात घालून काढली वस्तू, ती रोगोरची बाटली होती. काय करताय? तरी मला संशय होताच. रात्री झोपला नाही, काल जेवला नाही. काय करताय? आत्महत्या. का? सावकार काल बोलून गेलं, उद्या दुपारपर्यंत पैशाची व्यवस्था कर, नाही तर भर चौकात जोड्यानं थोबाड फोडतो म्हणला सावकार. माझ्या बापानं मारलं नाही आयुष्यात, त्याच्या जोडा खाल्ल्यापेक्षा आपल्या गोठ्यात रोगर पिऊन मराव म्हटलं. शपथ आहे माझी तुम्हाला, मी अख्ख्या बदनापूरची धुणी भांडी करील ना त्या सावकाराचे पैसे फेडील, पण माझ्या कुंकवाला धक्का लावू देऊ नका. याला म्हणतात कार्यशु मंत्री. पत्नी का एक भूमिका आहे का डाक नाही. भोजेशु माता. जेवण घालते ना पतीला, तेव्हा ती आई आहे हे लक्षात ठेवा. तिलाच माहिती आहे पतीची आवड निवड. आवडी निवडीचे पदार्थ सगळे करून पतीला वाढते. मग काय टीव्ही बघते का? तिथंच बसते ताटापुढे. आग्रह करू करू एक एक पदार्थ वाढते, पोटभर जेवायला घालते पतिदेवाला. तेव्हा ती पत्नी नाही, माय आहे. भोजेशु माता. मी का सांगतो हे? शंकरजी सती जळून भस्म झाल्यापासून बैरागी झाले. लक्ष लागत नाही, एकटेच आहे. कुठे नामचिंतन करतात, सत्संग करतात, कुठे डोळे मिटून ध्यानाला बसतात. इकडे आता तुलसीजी कथा बदल करतात. हिमालय आणि मैना यांच्या पोटी जन्माला आलेली सती म्हणजे पार्वती रूपात. हिमालय पर्वत आहे ना, त्याची म्हणून पार्वती. हे मराठी लक्षात घ्या. जनक राजाची जानकी. बिल्लाचा राजा झाला शबर, त्या शबराची शबरी. बस बस आता कळलं तुम्हाला. शबराची शबरी, जनकाची जानकी, पर्वताची पार्वती. हा बा जमलं. आणि पार्वती ही श्रद्धा आहे. श्रद्धा वाढत चालली नाना, श्रद्धा वाढत चालली. आणि श्रद्धा वाढली म्हणजे संताला बोलवावं लागत नाही, हे लक्षात ठेवा. आमची श्रद्धा आहे, पण आमची श्रद्धा सिजनेबल. श्रावण महिन्यात वाढते, भाद्रपद लागला म्हणजे उतरते. श्रावण महिन्यात तर गावोगावचे महादेव विचार करतात की एवढे भक्त येतात कुठून. बेलाचं पान तांब्यात पाणी, हर हर महादेव. बेलाचं पान तांब्यात पाणी, हर हर महादेव. बेलाचं पान. समस्या का हल आहे. चांगला आहे. त्या निमित्ताने सगळे बरं का शेठजी, शंकराच्या भक्तीला लागले लोक. बरेच महादेव दुर्लक्षित होते, त्यांची मंदिरं चांगले झाले. ते प्रदीपजी महाराजांचे उपकार आहे सर्वांवर. लागले ना सगळे. दुर्लक्षित मंदिर होते, सुंदर झाले मंदिर. गर्दी सुरू झाली. आज तर सोमवार आहे. सूत्रही सर्वांना सांगितलं, एक लोटा जल, समस्या का हल. पण नामदेव महाराजांचा अभंग आहे, ते म्हणले लोटाभर जल जास्त होते भाऊ. 750 वर्षापूर्वीचा अभंग नामदेवाचा. म्हणलं एक लोटा नाही लागत, जास्त झाला तो पाण्याचा खर्च. एक पसा पाणी, एक बिल्वदळ, पूजन केवळ सोपे बहु. अभंग नामदेवाचा. एक पसा पाणी. लवकर प्रसन्न होणारं दैवत म्हणजे भगवान शंकर. लवकर. ते चोरट बुटकं होतं बरं का नाना, बुटकं होतं 4.25 फुटाचं. आणि ते गेलं जंगलात. चोरी काय मिळते का? महादेवाचं मंदिर होतं, आत गेलं. 5 किलोची घंटा होती पितळी.
म्हणला हे तर बदनापूरला नेऊन विकली म्हणजे महिना सुखाचा जाईल, पण हातच पुरे ना. चोराचा बुटकं होतं. पिंडीवर उभं राहिलं ते, पिंडीवर घंटा काढण्यासाठी. शंकरजी एवढे प्रसन्न झाले, म्हणले बापरे, एवढे भक्त पाहिले बुवा. पण काही चालू चालू मध्ये PSI ला ठोकतात तसा शालूट ठोकतात रस्त्याने. काही जवळ येऊन नमस्कार करतात, कोणी घंटी वाजवतं, कोणी तांब्यावर पाणी टाकतं, कोणी बेलाचं पान, फार झालं तर डोकं टेकवतं. याच्यापेक्षा भक्त मी आयुष्यात बघितला नाही. हा एकच भक्त अख्खाचा अख्खा मला अर्पण झाला आणि ते घंटा काढायला गेलं उभं. चोरे चोरे पिंड दिला पावन, त्याच्या पूजने धाय देव, तुका म्हणे भोळा, स्वामी माझा हा कोवळा. श्रावण महिनाभर, म्हणून श्रावण महिन्यात तुम्ही खेडेगावातली कोंबडी पहा, मुला बाळासह सुरक्षित असते. 1 महिना फिरायला निघली म्हणजे कोंबडी एकटी नाही, 10-5 पिलं पुढं, 10-5 पिलं मागं. मध्ये कोंबडी छाती काढून चालती, पुढं पाहती, मागं पाहती. मेरा भारत महान. 1 महिनाभर. श्रावण संपला म्हणजे एकटी कोंबडी दिसल तुम्हाला उकिरड्यावर. तिला विचारा, कोंबडी काय महाराज, लेकरं कुठं आहे? चांगले महाराज झाले, कळत नाही का तुम्हाला? श्रावण संपला ना आता, मग लेकरही संपली. तुम्ही माझाही नंबर लागतो बाबा आता गणपती उठल्यावर. हे आमची श्रद्धा. श्रावणात वर जाते, भाद्रपद लागला की उतरते. माऊलीच्या भाषेत वर्षाकाळी सरिता, चढो लागे पंडुसुता, तैसी नीच नवी भजता श्रद्धा दिसे. इथून वाढलाय आपला. पार्वती श्रद्धा आहे, भवानी शंकर वंदे, श्रद्धा विश्वास रूपिणो, याभ्याम विना न पश्यन्ति सिद्धा स्वांतस्तमेश्वर. श्रद्धा वाढत चालली. आणि नाहीतर जिथे श्रद्धा नाही ना, तिथं जाऊ पण नका. नाना आदेश आहे संताचा, आव नहीं आदर नहीं, नहीं नयनों से नयन, तुलसी उस घर मत जाइए, कांचन बरसत मैन. ज्या घरी गेल्यावर तो मालक येत नाही, या म्हणत नाही, बसा म्हणत नाही, नमस्कार नाही, तुमच्याकडे पाहत नाही, अशाच्या दाराला जर चुकून तुमचा पाय लागला तर पाप झालं म्हणून चंद्रभागेला जाऊन आंघोळा करा. मेला तरी या जन्मी त्याच्या दरवाजात जाऊ नका. उस घर मत जाइये, कांचन बरस. का? सोन्याचा पाऊस पडत असला तरी आव नाही आदर नाही. आल्या अतिथी आदर, यावणी धर्म कोणता. घर कशाला म्हणतात? अरे बाप जेवला मुलाला माहित नाही, मुलगा जेवला बापाला माहित नाही, सून जेवली सासूला माहित नाही, अब्जाधीश घराणं आहे, एकाच बंगल्यात राहतात, तपास नाही. मग संस्कारासाठी सांगतो बरं का कुचे. 6 वर्षाची मुलगी, 9 वर्षाचा मुलगा, मोलमजुरी करणारे मायबाप नाना, शाळेत जाताना दुपार सुट्टीमध्ये काशीनाथ बाकीचे पोरं डबे सोडतात, जेवतात. हे बहीण भाऊ पाणी पिऊन झाडाखाली. संध्याकाळी आपल्या झोपड्यात आल्यावर मायबाप मजुरी करून आलेले, पण संस्कारानं धनवान सांगतोय. कपड्यानं फाटली आहे. ताई हातपाय धुवा बेटा. मायबापही उपवासी आहे आणि लेकरही उपवासी आहे. धुतले आहे. अगरबत्ती घेत आहे, दिवा घे रे बाळा. आणि मायबाप दोन्ही मुलाला गावातल्या मंदिरात नेतात. ताई अगरबत्ती लावली, गोंद्या दिवा लाव. हात जोडा बेटा. जोडले आई.
डोळे लावा, लावले. मना देवाला जन्मभर सुखाचं ठेव म्हणून दिवसभराचे उपवासी, संस्कारानं धनवान. आणि मग नाना झोपड्यात येतात. चौघाचा हरिपाठ सुरू होतो. शिवाजी महाराज 1 तासभर, छोटासा देव्हारा, तिथं विठ्ठलाचा फोटो, सारवलेलं घर, चौघही उपवासी, 1 तास हरिपाठ. हरिपाठ झाल्यावर माऊलीचा स्वयंपाक सुरू होतो. 4च भाकरीचं पीठ, जेवायला चौघ आहे. मुलाच्या ताटात 1 भाकरी, मुलीच्या ताटात 1 भाकरी, यांनी 1 भाकरी घेतली. जेवा बेटा. लेकरं जेवत नाही नाना. 6 वर्षाच्या मुलीनं भावाकडे पाहिलं आणि भावानं मुलीकडे पाहिलं, बहिणीकडे. इशाऱ्याने एकमेकाला कळलं. मुलीनं आपल्या ताटातली अर्धी भाकरी मायच्या ताटात टाकली, मुलानं आपल्या ताटातली अर्धी भाकरी बापाच्या. धारा लागल्या माय बापाच्या डोळ्याला. का रे बाबा? बाबा, आम्ही नुसतं शाळेतच गेलो, तुम्ही दिवसभराचे उपवासी आहे. आमचं बहीण भावाचं शाळेतून येताना ठरलं, ताई आपण उपवासी राहत जाऊ, पण आपल्या आईला बाबाला, याला म्हणतात संस्कार. म्हणून एकदा श्रद्धा, मी यासाठी सांगतो, संताला बोलवायची गरज नाही. पार्वती साक्षात श्रद्धा आहे. श्रद्धा वाढत चाललेली आहे. न बोलावता एक संत हिमालयाकडे आले. नारायण. कळलं तुम्हाला? नारदजी. नारदाला बसायला दिला आसन, पूजा झाली. नारदाच्या पुढे पार्वती आईला आणून बसवलं हिमालयाने. बाबा, माझी कन्या. हिमालय म्हणाले, हा, हिचं भविष्य सांगा. कह मुनि बिहसी गुड मृदुबाणी, सुता तुम्हारी सकल गुण खाणी. इथून सुरुवात केली नारदाने. सगळ्या गुणाची खाण आहे तुझी कन्या. सुंदर सहज सुशील सयानी, नाम उमा अंबिका भवानी. हे पार्वतीचं भविष्य नारदजी सांगतात हिमालयाला. अनेक नावापैकी हिची 3 नावं मुख्य आहे, उमा, अंबिका आणि भवानी. सब लक्षण संपन्न कुमारी, होई सतत पियई पियारी, सदा आचल यही करई वाता, यही ते जसुपई पितु माता, होई पूज्य सकल जग माही. जगाला पूज्य होईल तुझी कन्या. यही सेवत कछु दुर्लभ कछु नाही, यही कर नाम सुमिर संसारा, ती चढिये पतिव्रत अतिशधारा. सैल सुलक्षणा सुता तुम्हारी. इथपर्यंत चांगलं सांगितलं, पण शेवटी सुनौज अभाव गुण दोई चारी. 1 4-2 गुण वाईट आहे. वाईट सांगा ना बाबा. हिला जो पती मिळणार आहे, अहो ते तर महत्वाचं आहे, सांगा ना. हिला जो पती मिळणार आहे हिमालय, हा, काळीवर शेत नाही, पांढरीवर घर नाही, त्याला आई नाही, त्याला बाप नाही, त्याला बहीण नाही, त्याला भाऊ नाही, त्याला शत्रू नाही, त्याला मित्र नाही, त्याच्या अंगावर कपडा नाही, जोगी, जटिल, अकाम, मन नग्न, अमंगल बेश, अस स्वामी यही कह मिलई परिहस्त असरेश. असा पती हिला मिळणार. हिमालय म्हणला, बाबा एकुलती 1 मुलगी आहे, थोडीशी दक्षिणा वाढून घ्या बाबा, पण जरा चांगलं सांगा. अरे इथं दक्षिणेनं काय फरक पडणार आहे? असं स्वामी यही कह मिलई परिहस्त असरेश. लल्लाटीचे लिहिले, न मोडेगा काही केलेन, काळे गोरे पण धुतले फिटो नेणे. एकदा लल्लाटीचे लिहिले बरं का, कुछ आहे लल्लाटी. नाहीतर रावण, बरं सांगतोच काशीनाथ, ब्रह्मदेव पंचांग पाहिला होता रावणाकडे. डाकणे ब्रह्मदेव पंचांग पाहिला.
सटवी बाळणपणाला. ब्रह्मदेवाला रावणाने विचारलं का हे लल्लाट 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 भविष्य वगैरे असं काय म्हटलं. ते सटवी लिही, ते सटवी 5वीच्या दिवशी. बरं, सटवी कायमचीच बाळणपणासाठी ठेवली होती रावणानं दरबारात. कारण काही हम दोन हमारे दो होते का नाना. रावणाला मुलं 1 लाख होते, नातू 1.25 लाख, म्हणजे 2.25 लाख तर बाळणपण होतीच. अखंड हरिनाम सप्ताहच कायमचा बोर्ड, बाळणपण बंदच नाही. ते कधी लिहिते सटवी 5वीच्या रात्री. त्याला सटवीची रात्र म्हणतात. सटवीची राती न विसंबिजे जेवी वाती. त्या रात्री कुचे दिवा विजवायचा नसतो, प्रकाश पाहिजे. तिला उजेडात चांगलं लिहिता आलं पाहिजे. आपल्या जीवनात दुःख का येत असतात. आपल्या म्हातारीनं दिवा विझवला होता आणि त्या अंधारात काहीतरी लिहून गेली ती. सटवीची राती न विसंबिजे. रात्री मुलगी झाली, सटवी आली रावण दरबारात. कुठं झाली तो. तुमच्या मुलीचं भविष्य लिहायचं आहे. बरं ठीक आहे, आली लिहून. लिहिले का. काय लिहिलं. मी माग हात करून लिहित असते, त्यामुळे मला कळत नाही काय. कोणाशी बोलतोय तू. रावण आहे मी. सांग काय लिहिलं. सांगते बाबा, पण मला अभय द्या. ठीक आहे, तुला मारणार नाही मी. आली वाचून. लिहिलं भविष्य. तुमच्या दरबारातला जो संडास साफ करणारा होणारच नावाचा भंगी आहे, त्याच्यासोबत तुमच्या मुलीचं लग्न होणार आहे. मी लल्लाटीची लिहिली याच्यावर सांगतो. काय होणारात सोबत माझी कन्या. अहो मी वाचून आले म्हणून सांगते तुम्हाला लिहिलेलं. ठीक आहे, जा दुसऱ्याची ब्रह्मदेवाला. अरे ते माझ्या मुलीचं भविष्य लिहिलं. ते म्हणले होणारच सोबत लग्न, होणारच नावाचा जो. मग तसंच होणार. आणि ते खोटं करून दाखवलं तर शक्यच नाही. दाखवलं खोटं करून तर पंचांग फाडून टाकेन. दुसरं काय करते ब्रह्मदेव. सरड्याची दाव कुंपणापर्यंत पंचांग फाडील. बुवा कुठपर्यंत जाईल. चंदन पुसून काढील. याच्या म्हणून होणारतला बोलवून घेतला दरबारात. त्याच्या डाव्या पायाचा अंगठा तोडला रावणानं. त्याला नावेत बसवला. 100 मैल समुद्राच्या पलीकडे एकटा नेऊन सोडला. आता कसं लग्न होणार. झालं तर ओळखता येईल ना अंगठ्याहून. बरं का टाकणे. झालं. मुलगी नाजो देशोदेशीच्या आणि टपाल. हत्तीच्या सोंडेत फुलाचा हार आहे. सगळे दरबारात राजकुमार आलेले आहे. हत्तीनं माळ घातली, त्याला मुलगी दिली. लग्न थाटात पार पडलं. बोलव ब्रह्मदेवाला, बोलवा रे. रावण म्हणला काय पंचांग फाडून टाकील. राजकुमारासोबत लग्न माझ्या लेकीचं शक्यच नाही. राजे तो होणारच असला पाहिजे. अहो राजकुमार आहे, असं होऊ शकत नाही. म्हणजे बघायचं काय. राजकुमार आहे. बरं होणारची काही ओळख आहे ना. काय त्याच्या डाव्या पायाचा अंगठा तोडला होता मी. याचा अंगठा बघितला का. अंगठा बघायचं काय, कारण राजकुमार आहे. अहो अंगठा बघा ना. होणारच्या पायातला बूट काढला कुचे, डाव्या अंगठा तुटलेला. का रे तू कोण. मी तुमच्या दरबारातला होणारच. इथं कसा आला. अहो तुम्ही 20 वर्षापूर्वी नावेत बसवला, हाकलून दिला. जंगलात फिरत होतो मी. 8 दिवसाचा उपवासी झाडाची पानं खाऊन राहिलो.
एका नगरात भीक मागायला गेलो, तिथला राजा मेला. तिथं हत्ती हार घेऊन फिरत होता. दुसरा बसवल्याशिवाय पहिल्याची डेड बॉडी उचलायची नाही. योग योग मी पीठ मागायला गेलो आणि माझ्या गळ्यात हार घातला हत्तीनं. मला त्या देशाचा राजा केला. मग काही नाही, त्या जुन्या राजाच्या नावावर तुमचं पत्र आलं, स्वयंवराला यावं म्हणून मी स्वयंवर बघायला आलो. पण इथंही योग असा की माझ्याच गळ्यात हार हत्तीनं घातला. याला म्हणतात ललाटीचे लिहिले न मोडेगा. की जटिल अकाम मन नग्न अमंगल वेश, असं स्वामी यही क मिलय परहस्त असे रेश. काय करावं लागेल? हिला तपाला जावं लागेल. पार्वती आई दुसऱ्या दिवशी तपाला गेली बरं का नाना. खरं तर तपश्चर्या केली. काही हजार वर्षे झाडाचा पाला, काही हजार वर्षे फळ, काही हजार वर्षे वायुभक्षण, काही हजार वर्ष पडलेला पाला. 3000 वर्षे तर बेलाचा पाला खाल्ला. बेल पाती मही परही सुखाई, 3 सहस्त्र संवत्स सोयी खाई. 3000 वर्ष. मग तो पाला पडलेलाही खाण्याचा बंद केला. म्हणून नाव अपर्णा. सुनी परिहरे सुकाने उपर्णा, उमय नाम तब भयो अपर्णा. काय म्हणतील, काय बाता मारता महाराज. 1000 वर्षे पाला, 1000 वर्षे फळ, 1000 वर्षे पाणी, 1000 वर्षे वायू, सगळे आकडे 1000 1000 1000. लग्न कोण्या वयात झालं? अरे भाऊ, हिशोब त्या मानाने करायचा राजा. प्रत्येक युगामध्ये आयुष्याचं एक शून्य कमी झालं. 1,00,000 वर्षाचं आयुष्य होतं कृतयुगामध्ये, शून्य कमी झालं. त्रेतायुगात 10,000 वर्षे, पुन्हा शून्य कमी झालं. द्वापारात 1,000, पुन्हा शून्य कमी झालं. 100. आता सर्व करू देवा. आता शून्य कमी करायच्या भानगडीत पडू नका. 10 मध्ये 2च पंचवार्षिक होतील. बाकीचे उद्योग कधी करायचे? मग आता 60-65 वर्षाचं आयुष्य माणूस जगतो, तरी छातीला हात लावून सांगतो का नाही, पठ्ठ्यानं 12 वर्षे तप केलं. अरे 65 वर्षवाल्याचं 12 वर्षे तपात गेल्याचं जर तुम्ही मान्य करता, तर 1,00,000 वर्षाच्या आयुष्यात 2-4 हजार वर्षे तपात जात असेल तर तुमचं आणि माझं काय नुकसान आहे? हिशोब तसा करायचा. चर्या इकडे भगवान शंकराने सप्तर्षींना पाठवलं परीक्षा घ्यायला. सप्तर्षी आले. साठी प्रवृत्त करावं लागणार. मग त्यांचं लग्न होणार, मग त्यांना मुलगा होणार, तो मुलगा तरुण होणार आणि त्याच्या हातून तारकासूर मरणार. बापरे, एवढं लांब लचक प्रकरण केव्हा घडणार? 5 वाजेपर्यंत घडणार. अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. मग आता महादेवाची समाधी भंग करणे.
जहां बैठे थे शिव जी समाधि। कामदेवाला पाचारण केलं। कामदेवानं पाऊल ठेवल्याबरोबर वातावरण बदललं। वसंत ऋतूचं आगमन, फुलानं शृंगारलेल्या वेली ज्याच्यावर भुंगे गुंजाराव करतात, फळानं लदबदलेली झाडं आहे, हरण उड्या मारतात, कोकिळी पक्षाचं गायन, निर्मळ पाण्याचे झरे, शीतल वायू, नुसतं कामदेवानं पाऊल ठेवला एवढा परिणाम झाला। सबके हृदय मदनय अभिलाषा लता निहारी नवई तरुसा का नदी उमगी कउधाई संगम करई तलाव तलाई। नद्या कामातुर भावनेनं सागराकडे धावू लागल्या। वृक्षाच्या वेली कामातुर भावनेनं वृक्षाला बिलगू लागल्या। कामदेवानं पाऊल ठेवल्याचा परिणाम। जयसी दशा जडन के बरणी को कई सकई सचेतन करणी पशु पक्षी नभ जल थल चारी भये काम बस समय बिसारी। मदन यंद व्याकुल सब लोका निशिदिनी नहीं अवलोकई को का देव धनुज नर किन्नर ब्याला प्रेत पिशाच भूत बैताला। इन कहे दसान कयऊ बखानी सदा काम के चेहरे जानी सिद्ध विरक्त महामुनि जोगी ते पिकाम बस भयऊ वियोगी। सभी पर प्रभाव, लेकिन शिवजी पर प्रभाव नहीं। कामदेव ने नृत्यांगनाओं को बुलाया, बाजे बजाने वाले को बुलाया, गंधर्व लोगों को बुलाया, बजाओ, गाओ, नाचो। और रे बाजई ताल पखाव जवीना करई अप्सरा प्रवीणा। तबला नहीं पखा बाजई ताल पखाव जवीना नृत्य करई अप्सरा प्रवीणा। रंभादिक सुर नारी नभी गान बहुतान तरंगा बहुविधि क्रीडई पानी पतंगा। गाओ नाचो बजाओ उत्तेजित करे कामदेव। सभी पर प्रभाव, शिवजी पर नहीं। और थोड़ा प्रयास करो, बजाओ गाओ थोड़ा, शाबाश। और शाबाश, धन्यवाद। कोई असर नहीं शिवजी पर। गुस्सा आया कामदेव को, और गुस्से में आकर कामदेव बोल उठे, बंद करो, चले जाओ। तुम्ही थांबा अजून 5-6 दिवस इथे। आणि मग स्वतः कामदेव देखी रसाल बिट साका आंब्याच्या झाडाच्या एका सुंदर फांदीमध्ये कामदेव लपून बसला। तेही पर चढेऊ मदन मन माखा सुमन चाप संदाणे पुष्पाचा धनुष्यबाण सज्ज केला। प्रत्यंच्या ओढली
जेव्हा कामदेवाचा बाण सुटला नाना, शंकरजीच्या वक्षस्थळावर येऊन आदळला. महादेवाची समाधी भंग झाली. सफेद नेत्र वाले शिवजी लाल नेत्र वाले हो गए. कौन है समाधि भंग करने वाला? सामने प्रकट होता क्यों नहीं? जेव्हा लक्ष केलं, कामदेव भगवान शिवजीनं आपला तिसरा नेत्र उघडला. तिसऱ्या नेत्राच्या द्वारा काम जाळून भस्म केला. तिसऱ्या नेत्राच्या द्वाराच का? त्याचं कारण आहे, कामाचा नंबर तिसरा आहे. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. म्हणून तिसऱ्या क्रमांकाचा काम जाळला तो तिसऱ्या नेत्राच्या द्वारा. एक. दुसरे कारण आहे, नेत्र हे कामाचं द्वार आहे. ज्या द्वारातून कामाचा प्रवेश, त्याच द्वाराच्या द्वारा जाळला. काम जळून भस्म झाल्यावर कामदेवाची पत्नी रती विलाप करीत उतरल्या चेहऱ्यानं भगवान शिवजी. रति बिन राज रति बिन काज रति बिन मानव लागत बिको रति बिन साधु रति बिन संत रति बिन जोनो होए सती को. रति बिन राज रति बिन काज रति बिन मानस लागत फिको रति बिन साधु रति बिन संत रति बिन जोगन होए गति को. कभी गंग कहे सुष अकबर, कभी गंग कहे सुष अकबर. रति बिन मानव एक रति को रति बिन मानव एक रति को रति बिन मानव एक रति. रति बिन राज रति बिन काज रति बिन मानव लागत बिको रति बिन साधु रति बिन संत रति बिन जोनो होए सती को. रति बिन राज रति बिन काज रति बिन मानव लागत बिको रति बिन साधु रति बिन संत रति बिन जोगन होए गति को. उतरल्या चेहऱ्यानं रती विलाप करीत शंकरजी म्हणाले, जब जदुवंश कृष्ण अवतारा होई हरण महामयी भारा. कृष्ण तनय होई पती तोरा बचनो अन्यता होई न मोरा. रती, आजपासून तुझा पती बिना शरीराचा असेल, पण द्वापार युगात कृष्ण पुत्र मदन या रूपात तुझा पती तुला प्राप्त होईल. रती गवणी सुणी शंकर बाणी. रती निघून गेली. आता महादेवाने काम जाळलेला, जटा विखुरलेल्या शंकरजीच्या पुढे देवतांनी लाईन लावलेली. महादेवजी विचारतात, देवता लोग कतार में खड़े क्यों? बोले, बाबा स्वर्ग में उदासीनता छाई है, किसी की शादी बनती नहीं, बाराती बनने का मौका मिलता नहीं, नाचने कूदने को मिलता नहीं, सब उदासीनता. महादेवजी मनात हसले नाना. म्हणले, हे मुद्द्याचं नाही बोलत. तुम्ही लग्न करा शंकरराव, मग तुम्हाला मुलगा होईल, तो मुलगा तारकासुराला मारल, मग आम्ही सुखी होऊ, असं सरळ नाही बोलत. हे पर्यायी बोलतात. महादेवजी हसले. अरे बोले, मुझे रामभद्र की आज्ञा है, करके विवाह करूंगा. सर्वांच्या आनंदाला पारावार नाही. मग महादेवजीची तयारी नवरदेव स्वरूपात. लगे सवारण सकल सुर बाहन विविध विमान, होई सगुण मंगल सुबद करई अप्सरागान. जगाच्या पाठीवरचा पहिला आणि शेवटचा विचित्र नवरदेव म्हणजे महादेव. एक शिवगण पळत पळत गेला आणि मोठा साप आणला. शेठजी महादेवरावच्या जटेला बांधला. एकानं मोठा साप आणला, तो गळ्यात घालून दिला. एकानं दोन छोटे साप ब्रेसलेट सारखे मनगटात बांधून दिले. एकानं दोन इंगळ्या जातीचे विंचू आणले, ते कानात उलटे टांगले कुंडलासारे. एकानं बैल आणून उभा केला. एकानं हातात त्रिशूळ दिला. एकानं सर्वांगाला भस्म लावून दिलं. काहींनी विनंती केली, महादेवा, आम्ही म्हणत नाही तुम्हाला बदनापूरला जाऊन सफारी शिवा म्हणून, फक्त विनंती आहे, कमरेला काहीतरी गुंडाळा. मैं वैसा ही ठीक हूं, दिगंबर दुनिया जानती मेरा असली रूप है. शिवगण म्हणाले, मग सासूरवाडीला आम्हाला बुंदी नाही खावं लागत, लाता खाऊनच यावं लागत.
काहीतरी गुंडाळा, काय हो नाही करता करता नाना वाघाचं कातडं गुंडाळी महादेवरावनी दिली. बाकीचे नवरदेव घोड्यावर बसतात, हे बैलावर. बाकीच्यांच्या हातात तलवारी, यांच्या हातात त्रिशूळ. बाकीच्यांच्या गळ्यात लॉकेट, यांच्या गळ्यात साप. बाकीचे हळद लावतात, हे भस्म. आपण 4 गोष्टीचा विचार करू. बाकीचे नवरदेव घोड्यावर बसतात, महादेवजी बैलावर का? महादेवजी म्हणतात, मी नवरदेव झालो, पण माझी स्वारी धर्मावर आहे, अधर्मावर नाही. कारण बैल हे धर्माचं स्वरूप आहे. बैल धर्माचं स्वरूप आहे आणि गाय पृथ्वीचं रूप आहे. 2 शब्द लक्षात घ्या. गाय पृथ्वीचं रूप आणि बैल धर्माचं स्वरूप. बैलाला 4 पाय आहे ना, तसे धर्मालाही 4च पाय आहे. सत्य, तप, दया आणि दान, हे धर्माचे 4 पाय आहे. आणि या 4 पायात अख्खं रामायण आहे ना. कैकेयीनं वाटप कसा केला? सत्य लावलं दशरथाकडे, तप लावलं रामाकडे, दया स्वतःकडे, दान भरताकडे. झालं रामायण, आहे की नाही? सच कहो रघुकुल के है, प्राण जाय पर बचन न जाई. सत्य मिस्टरकडे लावलं. मुझ पर दया करो, दया स्वतः. 14 वर्ष राम वनवासी, तप रामाकडे. माझ्या भरताला राज्य द्या, दान भरताला, दया कैकेयीला, तप रामाला आणि सत्य राजाला. हे धर्माचे 4 पाय: सत्य, तप, दया आणि दान. महादेवजी म्हणतात, मी नवरदेव झालो, पण माझी स्वारी अधर्मावर नाही, धर्मावर आहे. बाकीचे नवरदेव हातात तलवारी, तुमच्या हातात त्रिशूळ. काम, क्रोध आणि लोभ तिन्ही नरकाची द्वार, यापासून सावध म्हणून हातात त्रिशूळ आहे. बाकीचे नवरदेव गळ्यात लॉकेट, तुमच्या गळ्यात साप. संपत्ती जरूर बाळगा, पण अपेक्षेपेक्षा अति बाळगली तर विपत्तीहून दंश केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तर लक्ष्मी नारायणाच्या मंदिरात जर लग्न झाल्यावर पती पत्नी गेले तर मोठा घोटाळा होण्याची दाट शक्यता आहे. तिकडून येता येता पत्नी पतीला म्हणत असते, काय चमकत होतं लक्ष्मीच्या गळ्यात? काय लक्ष्मीच्या गळ्यात? म्हणते, मी काय चमकत होतं? काय? अरे लक्ष्मीच्या गळ्यात म्हणते, हो मी काय चमकत होतं? काय 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 करता का बैऱ्यावर घेता? लक्ष्मीच्या गळ्यात म्हणते, मी काय चमकत होतं? ते होय, ते लॉकेट होतं. तेच म्हणते ना मी, काही पैसे माझ्याकडे आहे, काही पप्पाकडून, पुढच्या पगारातले अर्धे तुम्ही द्या आणि तसं लॉकेट मला करून द्या. हा घोटाळा लक्ष्मी नारायणाचं दर्शन करून येताना होतो. पण केवढंही प्रेम नवरा बायकोचं असलं तरी महादेवाचं दर्शन करून वापस येताना बायको नवऱ्याला म्हणणार नाही, त्या बाबाच्या गळ्यातलं मला करून द्या, त्याच्या गळ्यातलं घरात निघू द्या. पुरं घर रोडवर येते बाहेर. विपदो नैव विपद संपदो नैव संपदः, विपद विस्मरणम विष्णु संपन्नारायण स्मृति. सेवट, दुनिया में के सब दुल्हा हल्दी लगा के निकलते, शिवजी आप भस्म लगा के क्यों निकले? शिवजी बोले, मुझे दुनिया को बताना है कि एक दिन इस शरीर का भस्म होने वाला. काया नहीं तेरी, नहीं तेरी, होया नहीं तेरी, नहीं तेरी. काया नहीं तेरी, नहीं तेरी. काया नहीं तेरी, नहीं तेरी. मत कर मेरी मेरी गाया, मत कर मेरी मेरी गाया. नहीं तेरी, नहीं तेरी, काया नहीं तेरी, नहीं तेरी. मत कर मेरी मेरी काया, मत कर मेरी मेरी काया. नहीं तेरी, नहीं तेरी. काया नहीं तेरी, नहीं
तेरी। ए तो 2 दिन की जिंदगानी, ये तो 2 दिन की जिंदगानी, तो 2 दिन की जिंदगानी, ये तो 2 दिन की जिंदगानी। ऐसा पत्थर ऊपर पानी, जैसा पत्थर मुंह पर पानी, तो होगी रे कुर्बान काया नहीं तेरी, नहीं तेरी काया काया नहीं तेरी, नहीं तेरी मत कर मेरी मेरी काया मत कर मेरी मेरी काया नहीं तेरी, नहीं तेरी काया नहीं तेरी, नहीं तेरी, नहीं नहीं तेरी, नहीं तेरी। शिवजी बोले, मुझे दुनिया को बताना है कि एक दिन इस शरीर का भस्म होने वाला है। समर्थ रामदास स्वामी, अलंकार स्थानी तनु सजवितो, मना दर्पणी पाहुणी रंजवितो, कळे जळे सर्पणी रूप तेरे, हरे राम हा मंत्र सोपा जपारे, जय जय रघुवीर। देवस्त्रिया हसू लागल्या, वाह काय भाग्य असेल बिचारीचं, हे भस्मवालं भेटणार आहे, बैलवालं। बाकी देवता म्हणले हसू नका त्याला, लग्न त्याचं पण फायदा आपला आहे, तो आधीच नवरदेव गरम डोक्याचा आहे। तो म्हणाला हसता का मला, जा नाही लग्न करायचं, मग कोणाला होईल मुलगा, नाही झाला मुलगा मरतो का तारकासूर, झोपा नाही आम्हाला, हसू नका त्याला, बरं का कुचे। आणि मग ते शृंगी म्हणाले महादेवाला, आपला समाज कमी असल्यामुळे हे देवता दबाव टाकतात आपल्यावर, असं मग आपला समाज वाढला पाहिजे। आता किती वाजले, 4:31। बरोबर आहे, तुम्ही काळजी करू नका। तो शृंगी, दुनिया भर में जितने स्मशान है, घरी गेल्यावर हिशोब लावा, महादेवाचा समाज बदनापूर तहसील में, जालना जिले में, महाराष्ट्र में, हिंदुस्तान में, दुनिया भर में जितने स्मशान, उस स्मशान में जितने भूत पिशाच रहते हैं, सभी को मंत्र शक्ति द्वारा बुला लाओ 5 बजने के पहले बदनापूर। जगातल्या स्मशानातल्या भूतांना निमंत्रण, चलो बदनापूर, मालिक की शादी है। आणि तेही भूत आपल्या आपल्या जात भाईला मोबाईल करू लागले, चलो शिव अनुशासन सुनि सब हे, प्रभु पद जल दसहि सति नाये, नाना वाहन नाना वेश पियस शिव समादृत देखा, कौ मुख भीन विपुल मुख काहू, बिनु पद कर कौ बहु पद पा, विपुल नयन कौ नयन पीना, रिष्ट पुष्ट कौ अति तनखीना। कोई दुबला है, कोई जाड़ा है, कोई बड़ा है, कोई गंगा जल पीता, कोई शराब, कोई खून पीने वाला। तनखिन कौ अति पिन पावन कौ अपावन, गति धरे भूषण कराल कपाल कर, सब सत्य सोनि तन भर कर, स्वान सुअर सुकाल सुख कर वेश, अगणित को गणे बहुजिनत प्रेत पिशाच मिज जमात मरणत नाही बने। सर्वांनी जय जयकार केला,
नमः पार्वती पतये हर 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 महादेव. महादेव. देवतांचं लक्ष गेलं. अरे ये पब्लिक कहा से आई. देवता म्हणले बरं झालं आतापर्यंत पार्टी शोभत नव्हती. जसं तशी बन्नी बराता. अरे आतापर्यंत बैलवाला नवरदेव पितांबरवाले देव. आता पार्टी शोभली. बैलवाला नवरदेव भूताची वरात. जसं दुलं तशी बनी बराता. म्हणून हे पुढं हे माग. शृंगी म्हणाले मालक लग्न तुमचं आहे का या लोकांचं. माझं आहे. मग हे पुढं चालले आपण माग. जाऊ दे का ज्यांना धर्मशाळा बुक करायच्या आहे त्यांना पुढं जाऊ दे. आपण आपली प्रत्येक गावात व्यवस्था आहे शृंगी. असं कोणतं गाव आहे जिथं स्मशानभूमी नाही. आपली गावोगावी सोय आहे. धर्मशाळेवाले पुढं. म्हणून कुचे देवता पुढं हे माग. आपणही सर्वाने हात वर करा. चलो शिवजी के साथ बराती बनकर हिमालय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हर हर भोले. एक नमः शिवाय. नमः शिवाय. ओम हर हर भो. आज एक लोटा जल महादेवाचं भजन करा. ओम नमः शिवाय. एक लोटा जल. हर हर भोले. नमः शिवाय. नमः शिवाय. नमः शिवाय. शिव नमः शिवाय. हर हर भोले. नमः शिवाय. नमः. 2023 चा शेवटचा सोमवार आहे. आता सोमवार 1 जानेवारी 24 ला आहे. भजन करा. नमः शिवाय. हा. शिव नमः शिवाय. हर हर भोले. नमः शिवाय. नमः. नमः. हर हर. वाह 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 शाबाश. ओम नमः शिवाय. ओम चलो बराती बनकर शिव जी के साथ. हर हर भोले. नमः शिवाय. नमः. हर हर बोले. रामेश्वराय. शिव रामेश्वराय. हर हर भोले. नमः शिवाय. रामेश्वराय. हर हर. आहा वाह. गंगाधराय. शिव गंगाधराय. हर हर भोले. नमः शिवाय. गंगाधराय. हर हर. पुन्हा सोमवार नाही आता 24 साली सोमवार. सोमेश्वराय. वाह वाह. सोमेश्वराय. हर हर भोले. नमः शिवाय. नमः. ओम नमः शिवाय. हातवर 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 थोडा आहे. हा टाळी टाळी. नमः शिवाय. नमः शिवाय. ओम हर हर. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हर हर भोले. नमः शिवाय भोले. नमः शिवाय. ओम नमः शिवाय. आहा. नमः शिवाय. हर हर भोले. नमः शिवाय. नमः शिवाय. वाह 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 वाह. योग आहे.
सोमवारही सापडला. महादेवरावचं लग्नही आज मिळालं आपल्याला. योग आहे. सर्वात पुढे देवता आहे. देवतांच्या मध्ये सर्वात पुढे भगवान विष्णू आहे. आणि भगवान विष्णूला पाहिलं हिमालयातल्या लोकांनी, विचारलं, आप दुल्हा राजा? नहीं भाई, बराती हूं, बराती. नाचने लग गए हिमालय वाले. क्यों? अरे बराती इतने सुंदर है तो दुल्हा कितना सुंदर होगा. विष्णु बोले, एक 10 मिनट रुको, बहुत सुंदर है बैल वाला, जामवंत गढ़ तक आया है. बहुत प्यार. आता ही पार्टी आली. भूत वेताळ नाचती अरे हर्षयुक्त उमापती. भूत वेताळ नाचती हा. हर्षयुक्त उमापती. व्याघ्रांबर कंठी शुभेवास घ्या. गज चर्म व्याघ्रांबर कंठी शुभेवास घ्या रिया. भूत वेताळ नाचती हर्षयुक्त उमापती. भूते वेताळ नाचती हर्षयुक्त उमापती. गज चर्म व्याघ्रांबर कंठी शोभे वासुकी हार. गज चर्म व्याघ्रांबर वासुकी हार. गज चर्म व्याघ्रांबर कंठी शुभेवास घ्या. गज चर्म व्याघ्रांबर कंठी शोभे वासुकी हार. गज चर्म व्याघ्रांबर कंठी शोभेवास घ्या. गज चर्म व्याघ्रांबर कंठी शोभे वासुकी हार. गज चर्म व्याघ्रांबर जय हो. कंठी शोभेवास घ्या. गज चर्म व्याघ्रांबर शोभेवास घ्या. गज चर्म व्याघ्रांबर कंठी शोभेवास घ्या. कंठी शोभेवास घ्या. कंठी शोभे वासुकी हार. सर्वात पुढे हिमालय प्रदेशातले लेकरं होते नाना. त्या लेकरांनी भूताची वरात पाहिली ना आपल्या आपल्या घरी. डॅडी मम्मी दरवाजा बंद करो माँ, ताला भी लगा लो, बाहर मत जाओ. क्या हुआ बेटा? ज्यादा पुण्य किया वो बचेगा. वो दूल्हा नहीं माँ, यमराज आया अपने गांव में. घर घर बात असी लरकन कही. आता सासूबाई आल्या. जावयाच्या स्वागताला मैना सोन्याची आरती, सोन्याच्या फुलवाती सजवलेली आरती घेऊन जेव्हा सासूबाई मैना माता पार्वतीची मम्मी जावयाच्या स्वागताला आणि आरतीचा हात गळ्यापर्यंत गेल्या बरोबर सासू आरती सहित पडली. शृंगी ह्या कोण आहे? तुमच्या सासूबाई. काय झालं? पडल्या. उभ्या होत्या का? आरतीला आरतीला भलते डोके चालू नका. मग का पडल्या? घरी सांगितलं मालक सापाचं काय काम लागलं, त्याला साप गळ्यात गुंडावून. मग त्या सापानं फणा उगारला ना आरतीवर. मग तुमच्या सासूबाईला वाटलं की बापरे माझ्या जावयाच्या गळ्यात जिवंत साप, माझ्या ताईचं काही खरं नाही म्हणून पडली. असं झालं का? अरे मला दया येते का? सापाला काळ म्हणतात. जिचा जावाई साक्षात काळालाच गळ्यात घालून फिरतो तिच्या लेकीच्या कुंकवाला धोका नसतो. कुचे काळाला गळ्यात घालून फिरतो त्याला महादेव म्हणतात. काळावर नाचतो तो श्रीकृष्ण आहे आणि काळावर झोपतो तो श्री विष्णू आहे. अरे तरी आरती सहित का पडली? याचं कारण आहे, बरेच दिवस सासूनं तयारी केली होती. मला जावाई कैलासपती आहे, मी सोन्याच्या आरतीनं ओवाळीनं. सोन्याच्या आरतीचा हात गळ्यापर्यंत गेला आणि सासूचं लक्ष डोक्यावर गेलं. जावाई बापूच्या डोक्यावर दिसला चंद्र. धक्का बसला. बापरे, जिथं माझ्या जावयाला साक्षात चंद्र ओवाळतो तिथं माझी डालड्याची फुलवात काय? म्हणून आरती सहित पडली सासू. मी तिथंच होतो म्हणून माहिती आहे मला. हा ना. आता त्याला उचलून नेला आतमध्ये. सगळीकडे एकच चर्चा, तो आला पाहिजे रे. कोण? लग्न जुळवणारा चिपळ्यावाला, बुवा शेंडीवाला, महाराज विण्यावाला. इतक्यात आवाज आला, नारायण. बरोबर बाबा, चहा सुद्धा कोणी देणार नाही तुम्हाला. काय नवरदेव बघितला बैलवाला. म्हणले सन्मान मिला तो भी जाऊंगा, अपमान हो जाऊंगा, दुनिया साधू कहते. थंड स्वागत झालं. आणि जेव्हा
सर्व इतिहास नारदाने सांगितला. अरे पूर्वजन्माची शंकराचीच पत्नी आहे, जन्मोजन्मी ती पूर्व दक्षकन्या सती होती. आता भाग्यवान तुझ्या पोटी जन्माला आली, जगाच्या मातेचं बाप होण्याचं भाग्य तुला मिळालं. अर्थून मी तिची लेकराव. हे सगळे सांगितल्यावर हिमालयाचा गैरसमज दूर झाला. मग लग्नाचा कार्यक्रम, धर्म अर्थ काम मोक्ष हे 4 मंगल फेरे झाले. पार्वती आईचा हात हिमालयानं महादेवाच्या हातात दिला. ब्रह्मरुंदांच्या मंत्रघोषामध्ये पाणीग्रहण सोहळा संपन्न झाला. बरं का शेठजी, सोहळा झाला संपन्न, जमला. मग भोजनाचे कार्यक्रम झाले. असे काही दिवस, एक दिवस मात्र बस परवानगी मागतात. परवानगी मिळाली. माता पार्वती हिमालयाच्या पाया पडली तर हिमालयासारखा पहाड ढसा रडू लागला. एरवी पुरुष रडला तर माणसं नाव ठेवतात, बांगड्याभर मर्दासारखा मर्द रडतो. पण एक प्रसंग आहे, दगडाच्या हृदयाचा पुरुष असू द्या, 25 वर्षाची ताई, बासिंग बांधलेली, शेहनाईचे स्वर सुरू झाले, उदास होऊन बाप उभा राहतो भिंतीजवळ आणि तिथे ताई येते आणि मुलाच्या तोंडावरून मम्मी हात फिरवते. तशी मुलगी बापाच्या तोंडावरून हात फिरवते. बाप ढसा रडतो. बाबा जन्म धावला आमच्यासाठी, खूप कष्ट केले, तब्येतीची काळजी घ्या बाबा. कन्यादान सुखे जरी करी पिता, शोकांत ये अंतरी. आज हिमालयासारखा पहाड लेकीचं निस्वार्थी प्रेम रडवतं नाना. अरे मुलाचं प्रेम आहे पण त्याच्या प्रेमात स्वार्थ आहे. ते म्हणतं काही नाही महाराज, 5-10 वर्षेच त्रास आहे, म्हातारं मेलं की तिजोरी आपलीच आहे. मुलीला विचारा, 20-22 साल तक जिस घर को मैं मेरा मेरा करे, मुझे मालूम सब छोड़ के जाना पड़ेगा, तो भी प्यार करते. निस्वार्थी प्रेम. तुम्ही लक्षात घ्या शेठजी, मुलगी सर्व सहन करेल. जन्मदात्या बापाचा अपमान लेकीला सहन होत नाही. गरिबाची राहू द्या नंतर श्रीमंताची, तिच्या बापाहून कोणी बोलू द्या, मग तिचा अवतार पहा, उभी राहते. बरं का सासूबाई, श्रीमंतीच्या तोऱ्यात बोलताय नेहमी. मोलमजुरी करणारा बाप आहे ना माझा, जगजाहीर आहे, पण सांगून ठेवते इज्जतदार आहे. एक दिवस रॉकेल वतून पेटवा मला सगळ्या परिवार, पण खबरदार कधी माझ्या बापाचं नाव काढलं तर नाही सहन करत मुलगी जन्मदात्याचा अपमान. आणि बापाचंही तसंच आहे नाना. मरायच्या वेळेला बापाला खाली टाकतात, मुलं भोवताल बसतात. मरतो बाबा, तुमचं चांगलं आहे रे, पण मरायच्या वेळेला मी एका गोष्टीने दुःखी आहे. तुमची बहीण आहे ना, खूप दुःखी आहे सासरी. तुमच्या गरम स्वभावामुळे ती बोलली नाही, पण सासरी जायच्या आधी अर्धा तास माझ्या खोलीत नेहमी यायची, आतून लावायची कडीन, गळ्याला बिलगू बिलगू रडून म्हणायची, बाबा शेवटची भेट समजा, आता सहन होत नाही, इकडून गेल्यावर आत्महत्या करते, या गोड जेवणाला माझ्या, मी तुझे अश्रू पुसायचो. असं नको करू ताई, म्हातारपणात मला दुःख देऊ नको. मला माहिती आहे, मला माहिती आहे तुझा सासरा, तुझी सासू, तुझा दीर सगळे त्रास देतात, पण माझ्यावर विश्वास ठेव, दुःख पाहुणं म्हणून आलेलं असतं बेटा, मुक्कामाला नसते. फरक एवढाच आहे, काही पाहुणे उशिरा जातात, काही लवकर. तू काय करतेस, 12 वाजता रात्री सूर्य दिसला पाहिजे म्हणते ना, नाही, घाई करून नाही चालत ग ताई. 6.5 तास तुला वाट बघायची आहे, मग 6:30 वाजता सूर्याचा उदय आहे. माझ्यावर विश्वास ठेव. तुझा पती, तुझा सासरा, तुझी सासू त्रास देत असेल, पण तुझ्या पोटी जन्माला आलेले माझे 2 नातू हिरे गुणाचे आहे. तुला म्हातारपणात काचेच्या भांड्यासारखे सांभाळतील नातू माझे. माझ्यासाठी जगली रे माझी ताई, कोणीतरी आणा तिला, बोलू द्या मग मरू द्या. हा निस्वार्थी प्रेमाचा संबंध आहे. आज हिमालयासारखा पहाड, पार्वती माताला मैना माता म्हणाली, करेऊ सदा शंकर पदपूजा, नारी धर्मपती देवन दूजा. मजल दर मजल करीत कैलासावर 2 पुत्राचा जन्म आहे, कार्तिक स्वामी आणि गणेश भगवान. कार्तिक द्वारावध तारकासुराचा. असे काही दिवस गेले.
एक दिवस अति प्रसन्न वदन भगवान शिवजीला माता पार्वती जी अति नम्रतेने म्हणाल्या, प्रभु जी मुझे गत जन्म की याद है। पहले जन्म में आपकी पत्नी दक्ष कन्या सती मेरा आपके साथ रामकथा सुनने के लिए अगस्त जी के आश्रम में आए थे। अगस्त जी की सरलता का मैंने गलत अर्थ लगाया कर ध्यान से नहीं सुनी, आपका कहना नहीं माना। दोबारा जन्म मिला, हिमालय की गोद में मेरा नाम पार्वती रखा गया। सद्भाग्य जन्म में आप मुझे पति मिले। एक जन्म लिया तो मेरा संशय नहीं गया, लेकिन पहले जन्म में सवाल करती थी परीक्षा रुत्ति से, अब जिज्ञासा रुत्ति से। पूछो देवी, आप कहते थे राम ब्रह्म, अभी भी कहता हूँ। उस राजकुमार की बचपन की कथा कहो, यत्नोपि संस्कार की कथा, वनगमन की, सीताहरण की, जटायुमरण की, दशरथ मरण की, सेतु बंधन की, रावणवध की, राजतिलक की कथा कहो। आपको अनुकूल लगे तो भगवान सुदाम कैसे गए वो भी कहो, भक्ति ज्ञान वैराग्य के बारे में कहो, और पूछने में मेरी कुछ गलती हो गई तो वो भी कहो। शिवजी बोले, भवानी तूने तो सवाल करते करते मुझे पूरा रामायण बता दिया। मैं जरूर कथा सुनाऊंगा, लेकिन आज नहीं, आज तो 5 बजने को 10 मिनट कम है। कल बराबर दोपहर 2 बजे आना। आज की कथा यहाँ विश्राम लेती है। उद्या बरोबर 2 वाजता कथा प्रारंभ होईल 5 पर्यंत। ए पा सगळ्या माझ्या माय बहिणी आहे, साहेबांनी ठेवलं एवढं समजू नका। उद्या राम जन्माचा उत्सव, इथे स्टँडवरचा पाळणा असेल, त्याच्यामध्ये सजवलेला श्रीफळ असेल, आणि इतक्या लोकांना पुरतील एवढी फुलं संयोजकांनी आणायची। पण तुम्ही बसलेल्या सगळ्या माझ्या कौशल्य आहे। उद्या तुमच्या रामाचा जन्म आहे, येताना घरून सुंठ साखर आणायची, जास्त नाही, दळलेली सुंठ साखर 25 ग्रामची पुडी बांधायची। तिथे एक पातेलं ठेवू आम्ही, त्या पातेल्यात ती पुडी टाकून द्यायची, जाग्यावर येऊन बसायचं। प्रत्येक माऊलीला वाटलं पाहिजे रामकथा महोत्सव आमचा सर्वांचा आहे, म्हणून सगळ्या कौशल्यानी आपल्या आपल्या घरून उद्या सुंठ साखर आणायची। आता आरती होईल, आरती झाल्यावर कोणीही दर्शनाच्या भानगडीत पडायचं नाही। शेठजी 8 दिवस मी इथेच आहे, 8 दिवस नाही 2 वर्ष। 1 जानेवारी 24 पर्यंत मी आहे। आता 23लाही दर्शन आहे आपलं, 24ला सकाळी नाही म्हटलं तरी कुचे साहेबांनी वशिला लावला आमच्या नानाकडे। काला बाबाचाच पाहिजे, पण माझं रामायण 2 वाजता कंधार तालुक्यात आहे, म्हणून विनंती केली। आजपासून दररोज सांगेल, कीर्तन 9ला सुरू होईल, 11ला संपेल, सकाळी 1 जानेवारीला। तुम्ही किती वाजता या, आमचे 10 भजनी असले तरी आम्ही 9ला सुरू करू, 11ला नमस्कार। आता उद्याचं आजचं काय असेल ते आमचे शिवाजी महाराज सांगतील, त्यानंतर आरती, आरतीची तयारी करा। हो ठीक आहे, चालू असलेला उद्या करू अखंड हरिनाम सप्ताह भगवंताच्या कृपेने, संत महात्म्यांच्या आशीर्वादाने, पूज्य कथेचे व्यास महाराष्ट्रामध्ये अनेक कथाकार असतील, अनेक कथाकार होतील, महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा कथाकार असतील, पण सद्गुरू जोग महाराज वारकरी संस्थेचा एक हिरा, आणि तो सर्व महाराष्ट्रामध्ये चमकतोय, आणि त्याची चमक गेली अनेक वर्षापासून अजून अजिबात कमी झालेली नाही। हिरा त्यालाच म्हणतात, असे पूज्य महाराजांच्या चरणी साष्टांग दंडवत प्रणिपात घालतो। आणि आजच्या आरतीचे यजमान आदरणीय मोरे मामा आणि सौ कासाबाई मोरे, त्यानंतर रावसाहेबजी भवर, सौ संगीताताई भवर, आदरणीय वारकरी निष्ठ, वारकऱ्यावर ज्यांचं प्रेम आहे ते हरिभक्तीपारायण सावित्रराव मोरे अण्णा आणि इंदुबाई मोरे, सुरेश भाऊ मुटकुळे, मनीषाताई मुटकुळे यांनी ताबडतोब पुढे यायचं आहे। ज्यांची नावं घेतलेली आहे त्यांनी ताबडतोब पुढे यायचं आहे। त्याचबरोबर राजूभाऊ मुटकुळे, शानाबाई मुटकुळे, विजय क्षीरसागर, द्वारकाताई क्षीरसागर, गणेशराव कदम, सौ ज्योतिताई कदम, बालाजी चंद, सौ मनीषाताई चंद, संदीप चंद, सौ पूजाताई चंद, बंडू मिसाळ, सौ पार्वतीबाई मिसाळ, प्रवीण बोरसे, सौ
राजकन्या बोरसे ज्यांची नावं घेतली त्यांनी सपत्नीक पुढे यायचं आहे. कृष्णा भाऊ नरोडे, सौ यशोदा नरोडे, गणेश भाऊ बोरसे, रामेश्वर बावणे, बबन देवा, विकास बोर्डे, गणेश भाऊ बावणे सांगितलं ना मी नाही, गणेश भाऊ बावणे. त्याचबरोबर आरत्या प्रज्वलित करा, त्यांच्या हाती द्या. तुकाराम नावं घेतलेली चव्हाण, पुढे या. मनसाराम मस्के आणि शिवाजी मामा यांनी ताबडतोब पुढे यायचं आहे आरतीसाठी. आरती झाल्याशिवाय परस्परी जाऊ नका. आणि संध्याकाळी बरोबर 8 ते 10 या वेळामध्ये हरिभक्तीपरायण महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार बाळू महाराज गिरगावकर यांचं सुंदर असं कीर्तन होणार आहे. त्या कीर्तनासाठी सुद्धा बहुसंख्येनं उपस्थित. चला आरतीचे मानकरी आरत्या घ्या. निवेदकांनी नावं घेतली की पुढे येऊन यायचं, आरती हातात घ्यायची. मोरे मामा, रावसाहेब भवर, सदाशिव मोरे, सुरेश मुटकुळे, भगवान क्षीरसागर, राजू मुटकुळे. झाले आले ते, जाऊ द्या, डबल कशाला. नावं घेतली ना आपण, त्यांनी यायचं. बावणे पांगुली सर्कल सगळ्या भाविकांनी आरतीसाठी पुढे यायचं आहे. आणि वाढण्याची सेवा हरिपाठ संपल्यानंतर जेव्हा महाप्रसाद होईल तेव्हा बावणे पांगरी सर्कल या सगळ्या भाविकांनी वाढण्यासाठी स्वयंपाकघराकडे सज्ज राहायचं आहे. काही अर्धे इकडे राहू शकतात बरं. ठीक आहे, या आरत्या करा प्रज्वलित. काळी पेटी नाही का, लावा ना मग. सगळ्यांनी जोडीने यायचंय ज्यांचे नाव घेतले त्यांनी. काळी पेटी सापडली नाही, सापडली. हा, सगळ्यांनी सपत्नीक आरतीसाठी यायचं आहे असं देवदास भाऊचं म्हणणं आहे. बरं बरं. सर्वांना जोडीनं आरतीने यायचंय. ज्याची जोडी नसेल त्यांनी उद्या किंवा उद्या सकाळी आरती होईल त्याची सपत्नीक जोडीनं आरतीला. बरं, वा वा, त्या सर्वांचा मान सन्मान सत्कार करण्यात येणार आहे लगेच त्या जोड्यांचा. धन्यवाद धन्यवाद. आरत्या लावा, आरत्या लावा. काळी पेटी कमी पडते का? सर्व मायबाप श्रोते जागेवर उभे राहा. एक मेणबत्ती घेतली का पटापट लावता येतात. प्रत्येकाला काळी पेटी, प्रत्येकाला काळी पेटी. 1-2